मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या कर थकबाकीवरील 50% सवलतीचा लाभ 31 मार्च 2025 पर्यंत उपलब्ध असून ग्रामस्थांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच सुप्रिया समुद्रे व उपसरपंच अशोक माळी यांनी केलं आहे। ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली। गेली अनेक वर्ष घरपाडा व इतर करांची थकबाकी प्रलंबित असल्याने गावाच्या विकास कामांवर मर्यादा येत आहेत। गावातील पायाभूत सुविधा, रस्ते, प्रकाश व्यवस्था, पाणी पुरवठा अशा अनेक कामांसाठी आर्थिक शिल्लक अपुरी पडत असून नागरिकांनी कर भरल्यास ही कामे गतिमान होऊ शकतील असे सरपंच समुद्रे यांनी सांगितलं। शासनाने दिलेल्या या विशेष सवलतीमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे। उपसरपंच अशोक माळी म्हणाले की गावाच्या प्रगतीसाठी ग्रामस्थांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे। शासनाची ही योजना गावाच्या आर्थिक स्थितीला बळकटी देणारी ठरणार आहे। नागरिकांनी 50% सवलतीचा लाभ तातडीने घ्यावा, अन्यथा नंतर संधी उपलब्ध होणार नाही। या बैठकीत माजी उपसरपंच महावीर पाटील यांनीही ग्रामपंचायतीच्या निधीअभावी विकास कामे रखडत असल्याचे सांगत नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केलं। ग्रामसेवक कांबळे यांनी कर भरण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व उपलब्ध सुविधा याबाबत मार्गदर्शन केलं। बैठकीत ग्रामपंचायत सदस्य संताजी माने, अभय पाटील, राजाराम पाटील, सचिन पाटील, रेश्मा मुजावर, मनीषा शेळके, सुशीला कुंभार, प्रियंका मगदूम तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दीपक घाटगे, माजी अध्यक्ष धीरज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। ग्रामस्थांमध्ये या योजनेबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिसून आला असून आगामी काही आठवड्यात कर वसुलीत अपेक्षित वाढ होईल असा विश्वास ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे। ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व नागरिकांना 31 मार्च 2025 ही अंतिम तारीख लक्षात ठेवून कर थकबाकी तातडीने भरण्याचे आवाहन केलं असून या सवलतीमुळे किनी गावाचा विकास वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। न्यूज मराठी 24 साठी किशोर जासूद, कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।